नेतृत्व ज्यांना संघर्ष योगदान यानेची बैठक बोलली। या बैठकीला उपस्थित असणारे सर्व मान्यवर, हे नाव कुणाचंही घेणार नाही, सर्व मान्यवर, सर्व राजकीय पक्षाचे सर्व जाती धर्माचे सर्वजण मी पहिल्यांदा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमचं आमचं सर्वांचं नेतृत्व आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन आदरणीय ज्ञानेश्वरीताई असतील, त्यांचं कुटुंब असेल किंवा महादेवजी गीते यांचं कुटुंब असेल, आमचे संतोष अण्णांचे बंधू आदरणीय धनंजय देशमुख असतील, सर्वांच्या समक्ष या बैठक बोलवली। आदरणीय दादा, मी तुमचं पहिल्यांदा आभार मानणार आहे। जिथं अन्याय होतो तिथं आदरणीय मनोजदादा असतात। या नेतृत्वाला एका समाजाच्या चौकटीत न ठेवता आज दादा तुम्ही सिद्ध करून दिलं की तुम्ही सर्व जाती धर्मासाठी आम्ही लढतो आहोत। ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजासाठी तर तुम्ही लढताच आहात, त्याच्या हक्कात न्यायासाठी, तो ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी तुम्ही लढतात, त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत रास्त आहोत हे सांगायसाठीच आम्ही आज इथं आलेलो आहोत। माननीय तुम्ही आमदार असतील, मी असं बाकी सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, सर्व आमच्या महिला भगिनी पण आहेत, सर्वांची साथ, सर्व जाती धर्माच्या सर्व व्यक्तीची साथ तुमच्या आवाजाला पोच देऊन इथं आलेली आहे। मला एकच सांगायचंय की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून एवढा अन्याय अत्याचार वाढला, याच्यावर आवाज उठवायचं काम जर तुम्ही केलं असेल तर पहिल्यांदा तुम्ही केलं आणि तुमच्या माध्यमातून आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी झाले मी रास्त सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानंच आम्ही काय चुरून नको नाही, तुम्ही काही म्हणलं तरी, पण राजकीय लढाई ही राजकीय व्यासपीठावर असली पाहिजे, सामाजिक लढाई सामाजिक व्यासपीठावर असली पाहिजे, न्यायाची लढाई लढण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष इथे लढताय, त्याच्यामुळे तुमचं बरोबर आभार केला पाहिजे। मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागून दादा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे, या बीड जिल्ह्यासाठी तुम्ही अहोरात्र तुमचे प्रयत्न करताय आणि बीड जिल्ह्याच्या न्यायासाठी करताय, समाजासाठी काम करताय। आज ही आमची भगिनी गेली 20 महिने झालं न्याय मागते। काय झालं? या भगिनीच्या आवाजाला तुम्ही रोग केला, लोकप्रतिनिधी नाही केलं, तिथल्या लोकप्रतिनिधीला कधी वाटलं नाही की आम्ही जाऊन या भगिनीची भेट घ्यावी, यांची काय मागणी आहे, या मागणीचा कधी विचार करा। बघा, आपण आंतरराष्ट्रीय ज्या दहशतवादी संघटना आहेत, लष्कर येतोय बा, त्याच्यापेक्षाही भयानक संघटना कुठं आहे तर ती परळीमध्ये आहे। आणि आता याच्यावर आम्ही जर असं कोणी बोललं तर माझ्या मातीला बदनाम करू नका, माझ्या जातीला बदनाम करू नका, इतके नौटंकी। संगीत दिगोळे असेल, किशोर फड असेल, की 40 मर्डर्स आणि खून परळी झाले, त्याची नोंद सुद्धा नाही, फक्त 4 खून उघडकीस आले तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कर्तृत्वानं। हे तरी कुठे काय होतं हे सुद्धा नाही, उघडच येत नाही। पण पोलीस यंत्रणा काय करते हे आपण सर्वजण म्हणतो, पण मला एक म्हणायचंय, विरोधी पक्षाचा खासदार म्हणून हे दादा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते काय करतात? तुम्हाला न्याय नाही द्यायचा। आज आमचा महादेव गीते नावाचा जो एक कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता खोट्या पळत अडकून तो जेलमध्ये, बापू आंबे, महादेव गीते दोघं मित्र आणि बबन भाऊ गीते यांचे सर्वजण समर्थक होते, त्यांच्यात वाद झाला असं दाखवायचं, त्यांचा वाद लावायचा आणि ह्यानेच सगळ्यांना मारायचं, फटियाकेशन करायच्या, अशा पद्धतीचा प्रकार सुद्धा झालाय। पोलीस यंत्रणेला हे सर्व कळत आहे। आता बाळामामांचं तुम्ही कौतुकच करणार आहे की खरोखर इतकं उघडपणे बोलतोय, एवढं सगळं मांडतोय, मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना असं का सांगावं वाटत नाही की याचा एकदा तपास करा? ते तर आता मला त्यांनी सांगितलं मी स्टेटमेंट घेऊन आलो, तुम्ही जर त्याचा जॉब घेतलाय तर या जॉबवर सुद्धा काही तपास होत नाही। मग काल एक घोषणा केली जाते की SIT ची नेमणूक, SIT ची नेमणूक केली, त्याची आरोग्य काही खरं नाही। मी संतोष देशमुखच्या प्रकारात बघितलं,
आम्ही सांगितलं म्हणजे आता मी नाही स्वतः धनंजयने सांगितले सुद्धा नाव किंवा कोणी सांगितले ते नाव येतेच असं नाही. शेवटच्या क्षणाला नाव बदलत त्याचं दुसरं नाव येते दादा लक्ष करा. आमचा मित्र एक आहे तर घेऊन जायला पण पुन्हा काय होतं माहित नाही. त्याच्यामुळे त्यांनी एकदा की नावत असाल तसे आले पाहिजे तिथे सुद्धा काळजी. आज जर सगळ्या कुटुंबाला मागणी केली सर्व माध्यमाच्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे गृहमंत्री महोदयांना जर या कुटुंबाला मागणी केली आदरणीय दादांनी तुम्हाला त्याच्यात सांगितलं तर तुम्ही पंकज कुमार यांचं नाव प्रमुख म्हणून द्या. बीड जिल्ह्याच्या वतीला माझी सुद्धा मागणी आहे आणि मला वाटतं की एसआयटी प्रमुख म्हणून जर आले तर दूध त्या दुधावर पाणी कमाली होईल. बीड जिल्ह्यातलं सगळंच काही एवढं पडेल. आता त्याच्यापेक्षा पुढचं म्हणणं नाही. त्या एक कुटुंबाने जेवढे प्रकरण उघडीस झाले तेवढ्या प्रकरणाची शहानिशा झाली पाहिजे आणि शहानिशा होऊन त्याच्यावर पोलीस झाले दाखल झाले पाहिजे. आता बरेच जण बोलताना बोलले की अटक झाला 5 अटक होतील पण जिम्मेदारीने सांगतो की कुणालाही अटक झालेली नाही. एकाला अटक झालेली नाही. कुणीतरी खोटी बातमी मीडियाला चढवत आहे जेणेकरून आपल्या या कार्यक्रमाला घुमघाम करायचंय ही पद्धत आहे. एकालाही अटक झाली नाही. आता कुणीतरी मला वाटतं आता नाव घेऊन ही जरा अटक 2-4 अटक झाले काही अटक झाले नाही. अरे पोलीस यंत्रणा गेंड्याचं कातं पांघरलेली यंत्रणा आहे. पळेमध्ये बसवलेले दादा तेच लोक तिथे बोलत जोपर्यंत बीड जिल्ह्यामधल्या पोलीस स्टेशन मध्ये जे भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत. एसपी साहेब चांगलं काम करतात म्हणून चांगलं होत नाही. कलेक्टर एक चांगला गेला म्हणून चांगलं होत नाही. कारण खालची जी मीडिया यंत्रणा आहे ते बदलत नाही तोपर्यंत बीड जिल्हा सुधारणार नाही. कारण आमच्या एसपी साहेबांना वाटते माझे सपोर्टर म्हणजे त्यांचे जी कोणी असतील जीवायसपी असेल किंवा पीआय असेल किंवा पीएसआय असेल हे मला खरं सांगतात आणि याच्यावर यंत्रणा चालते. पण हे तुम्हाला सांगताना एसपी साहेब खोटा सांगतात आणि करताना दारात रात्रंदिवस जाऊन पुढाऱ्यांच्या बसतात अशी यंत्रणा. परळीचे एवढे अधिकाऱ्यांची नावं 50 आंदोलनात सांगितले तरी एक बदलला नाही. काय क्रायटेरिया पोलीस यंत्रणेला कुठलाही क्रायटेरिया नाहीये. 1 वर्षात नाही 1 महिन्यात बदलला जाऊ शकतो. माझ्या केसला जे पीआय आला होता आता आमच्या देशमुखांच्या प्रकरणाच्या नंतर 6 महिन्यात बदलला. बाकी परळीचे का बदलत नाही. बाकी जिथं मालदार पदावर बसले तर जे काही बोल जो परळीमधला तुमचा जो कोणी अधिकारी असेल पळीच्या हद्दीमध्ये जेवढे पोलीस त्याचे अधिकारी बदलत नाही तोपर्यंत ही थांबणार नाही. आज सुद्धा काही टोळीमध्ये गेली म्हणजे शांत वाटते तुम्हाला सगळ्यांनी सांगतात. आमचे एवढे महाराज बोलले महाराज शांत आहे का. आज सुद्धा ह्यांची दहशत आणि टोळी बाहेरच आहे. ती जेलमधून चालवायला दादा जेलमध्ये रिमोट कंट्रोल चालवत आहे. जेलमध्ये आमच्याकडे महादेवला तेच मारतायत त्याला मारावं नाही करतायत. आणि जो नवीन आलेला माणूस जेलमध्ये त्याला ठेवलं जातंय आणि जुना माणूस त्याला हसुला पटवलं जाते. काय कारण आहे याचं कारण एकच आहे यांना इतर सुविधा यांना पुरवायच्या या सर्व गोष्टी असल्यामुळे इथे ठेवलं जात आहे. त्याच्यामुळे माझी सर्व येता आलेल्या सर्वांच्या वतीनं दादा तुम्हाला तुम्ही जो बी काही आदेश देता तो बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुमचा एक खासदार म्हणून 100% पाळणार आणि आम्ही तुमच्यासोबत एवढंच नाही तर परवाच्या दिवशीच माझ्या नेते आदरणीय सुप्रियाताई देशाच्या सर्वोच्च सभागृहात मला मी बोलणार कुठला जरी विषय असला तरी त्या स्वतः बोलल्या. ज्यावेळेस संतोषांना देशमुखच्या प्रकरणामध्ये मी स्वतः बोललो आज ताई मला मी बोलणार आहे तूच नाही तर पक्ष या प्रकरणासोबत आहे अशा पद्धतीने ताई सांगितलं तू एकटा नाही आम्ही सर्वजण आमचा पक्ष म्हणून आम्ही सर्वजण या प्रकरणात सोबत आहोत आणि 100% न्याय मिळण्यासाठी सर्व पक्षाचे लोक इथं आहेत ते सर्व सोबत आहेत असं मला वाटतंय. त्याच्यामुळे दादा तुम्ही जो आदेश द्याल जो काही सांगणार त्याच्यामध्ये या आंदोलनाला आम्ही बरोबर आहोत आणि आदरणीय आमच्या ताईला न्याय देऊन महादेव देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे. एवढं वाईट कृत्य करतायत. ज्या संतोष सन्मानचे फोटो बघितले त्याच पद्धतीने तुम्ही महादेव देशमुख फोटो बघितले असतील ज्या काही लोकांनी बघितले. बघा मासाचा एक तुकडा काढला जातो किती वाईट आहे किती क्रूरतेने हत्या केली जाते. तुमच्या विठंबना सुद्धा या पारदुराची झालेली आहे आणि या सत्ता सुद्धा पुन्हा असे अनेक गोष्टी आहेत त्यांच्या. म्हणजे जर एक किती मोठा डान्स आणि एक आवाज दिला तर फोन झाला होता फक्त जिभेतच टाकत होती. आता मी सगळं बरोबर मला माहित आहे सगळं ठीक आहे आता जाऊ दे त्या विषयात नाही. पण या गोष्टी बाळा बांगरच्या जॉबवर तर ती गोष्टीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे यांना अटक झाली पाहिजे. एसपी साहेब सुद्धा तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही जर खरंच चांगलं काम करीत असाल न्यायाची भूमिका घेत असाल तर आमच्या न्यायाधीश तुम्ही न्याय द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.